नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. ग्रीशा, सत्यम, आवरलं की नाही तुमचं? उशीर होतोय. गाथा हातामध्ये ऑफिसची बॅग घेऊन बाहेर येत बोलली. वी आर रेडी फॉर द स्कूल माऊ, दोघेही एकसाथच येत बोलले. गुड. अँड व्हेर इज ही? गाथा बोलली. हू? सत्यमनं विचारलं. मिस्टर डॉक्टर? गाथाने देवकडे पाहिलं. मी ऑल्सो रेडी, देव बोलला. देन होल्ड दिस, असं म्हणत तिनं डोळे फिरवत त्याच्याकडे तिची ऑफिसची बॅग दिली. देवनं ती बॅग हातात घेतली आणि मग गाथा, सत्यम आणि ग्रीशा दोघांचाही हात पकडून बाहेर आले. वाव, BMW. सत्यम देवची कार पाहत बोलला. बाबा, आज आम्ही या कारमधून स्कूलला जाणार, ग्रीशा बोलली. येस माय बेबी गर्ल, देव बोलला. नो, आपण आपल्या कारनं जायचंय, गाथा बोलली. नो, आज आम्ही बाबाच्या कारमध्ये जाणार, हो ना दादू? ग्रीशा बोलली. येस माऊ प्लीज, सत्यम देखील गाथाला विनवणी करत बोलला. देवनं त्यांच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला आणि मुलं लगेचच मागच्या सीटवरती बसली आणि मन नसतानाही गाथा पण त्यांच्या बाजूला बसली. हे काय, तू मागे का बसलीस? ये ना पुढे, देव बोलला. तुम्ही माझे नोकर आहात आणि मी नोकरासोबत कशी बसणार? गाथा चेहऱ्यावरती खोटी स्माईल आणत बोलली आणि देवने आश्चर्यानं डोळेच मोठे केले. उशीर होतोय, निघूयात का? माझा एक मिनिट फार किमती आहे, तुमच्यासारखी रिकामी नाही मी, गाथा त्याला टोमणा मारत बोलली. एकेकाळी देवसुद्धा तिला असंच बोलत होता आणि आता ती त्याच्या सगळ्या गोष्टींचा बदला घेत होती असं त्याला वाटत होतं. त्यानं एक दीर्घ श्वास घेतला आणि गाडी सुरू केली. 15-20 मिनिटांतच ते मुलांच्या शाळेत आले. सत्यम आणि ग्रीशा गाडीतून बाहेर आले. त्यांनी गाथाला गालावर किस केलं आणि त्यानंतर देवला देखील एक गोड पापा दिला. बाय बाबा, आम्हाला घ्यायला येशील ना? ग्रीशा बोलली. हो, देव हसत बोलला आणि मग दोघेही गेटमधून आत पळत गेले. गाथा पुन्हा मागे बसत होती. आता तरी पुढे बस ना प्लीज, त्यानं तिला अडवलं. नो, मग मी गाडी चालवणार नाही. मग मी टॅक्सीनं जाईल, गाथा बोलली. इथून जवळपास अर्धा किलोमीटर पायी जावं लागेल, तेव्हा कुठे टॅक्सी मिळेल आणि फॅक्टरीपर्यंत ती येईलच याची गॅरंटी नाही, देव खुनशी हसत बोलला. गाथाने रागात त्याच्याकडे पाहिलं आणि हात समोर केला. त्यानं लगेच तिच्या हातावरती हात ठेवला आणि त्याचा हात झिडकारून तिनं पुन्हा हात समोर केला. चावी, ती बोलली आणि तो गोंधळून तिच्याकडे पाहत होता. आय सेड की, ती पुन्हा बोलली. नवी गाडी आहे, तुला जमेल ना? असं म्हणत त्यानं भीतच गाडीची चावी तिला दिली. जगात काय फक्त तुमच्याकडेच BMW नाही, ती तिरकसपणे हसत बोलली आणि गाडी स्टार्ट केली. देवा पांडुरंगा, मला हिचे इरादे काही ठीक दिसत नाहीत, उगाच हिला डिवचलं, माझ्या गाडीला वाचव रे बाबा, तो मनातच प्रार्थना करत बोलला. मग गाथा ड्रायव्हिंग सीटवर बसली आणि देव तिच्या बाजूला बसला. तिनं गाडी स्टार्ट केली आणि दोघेही निघाले. आधी तिनं गाडी हळू आणि व्यवस्थित चालवली, परंतु नंतर तिनं गाडीचा स्पीड फारच वाढवला. ती रस्त्यावरील इतर गाड्यांना मुद्दाम कट मारून पुढे जात होती आणि देव जीव मुठीत धरून तिच्या बाजूला बसला होता, पण त्यानं चेहरा मात्र एकदम निर्विकार ठेवला होता. मी इतकी रफ गाडी चालवूनही याच्या चेहऱ्यावरती भीती का दिसत नाही, म्हणून तिनं गाडीचा स्पीड अजूनच वाढवला. देव तिला काही बोलत नव्हता, परंतु आतून त्याला किती भीती वाटत होती हे फक्त त्यालाच माहीत होतं. तिनं या नादात 2 सिग्नल सुद्धा तोडले आणि अखेर ते सरपोतदार कंपनीच्या गेटमधून आत आले. तिनं गाडी मेन दारासमोर उभी केली आणि गाडीतून बाहेर आली. त्याच्याकडे पाहत तिनं तिची ऑफिसची बॅग घेतली आणि आत गेली. ती आत जाताच देवनं सुटकेचा श्वास घेतला. त्यानं गाडी पार्किंगमध्ये पार्क केली आणि तिच्या मागे गेला. गाथा तिच्या केबिनमध्ये बसून काम करत होती आणि देव त्याच केबिनमध्ये असलेल्या सोफ्यावर बसला होता. तिच्याकडे तो प्रेमानं पाहत होता. किती मन लावून काम करत होती ती. खूप इम्प्रेस झाला तो तिच्यावर. अल्लड, आळशी, कामचुकार, बेजबाबदार गाथा त्याला माहीत होती, परंतु आता ही गाथा तितकीच हुशार, कामाप्रती जबाबदार आणि प्रॅक्टिकल होती.
परिस्थिती माणसाला किती बदलवते याचं उदाहरण म्हणजे गाथा. तो तिला एकटक पाहतोय हे तिला जाणवलं आणि तिनं नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. तो खूपच प्रेमानं गालात हसत तिच्याकडे पाहत होता. त्याची ती नजर तिलाही नकळत त्याच्यात गुंतवून गेली. हाय. अचानक केबिनचं दार उघडून कोणीतरी आत आले आणि दोघेही दचकले. मॅक. तिनं डोळे मोठेच करून त्याच्याकडे पाहिलं आणि मग मॅक आणि समीर केबिनमध्ये आले. येस, फायनली. मॅक हसत बोलला आणि तिने लगेचच पळत जाऊन त्याला आनंदानं मिठी मारली. ते पाहून देवला तिचा राग आला. तुझा प्रवास कसा झाला? आणि हे काय, तू आधी घरी जाणार होतास ना? तुला कधी एकदा भेटतोय असं झालं होतं. याला ऐकायचंच नव्हतं म्हणून मग इकडे घेऊन आलो, समीर बोलला. आय मिस यू, मॅक बोलला. आय मिस यू टू. थँक्यू फॉर कमिंग. आय रिअली नीड यू, गाथा हसत बोलली. समीरने मला सगळं सांगितलंय. आता सगळं टेन्शन माझ्यावर सोड, मी सगळं ठीक करेन, मॅक हसत बोलला. येस, तू सोबत असताना मला कशाचीच चिंता नाही, गाथा बोलली. आणि ग्रीशा कशी आहे? मॅक बोलला. एकदम मजेत. दोघेही फार दिवसांनी भेटले होते त्यामुळे त्यांची बरीच बडबड सुरू होती. देव तसाच सोफ्यावर बसून त्यांच्याकडे पाहत होता. मॅक आल्यामुळे गाथाचा चेहरा खूपच फुलला होता. त्यामुळे देवच्या मनात मॅकबद्दल आता जलसी तयार होत होती. बोलताना गाथाचं लक्ष देवकडे गेलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून स्पष्ट जाणवत होतं की त्याला मॅक फारसा आवडलेला नाही. आमच्यासाठी कॉफी आणा, ती देवला बोलली आणि मॅकनं देवकडे पाहिलं. मी? देव आश्चर्यानं बोलला. हुईज ही? मॅक देवला पाहत बोलला. माझा फुल टाईम नोकर आहे, गाथा मुद्दाम नोकर या शब्दावर जोर देत बोलली आणि देव सोफ्यावरनं उठला. आणि हो, कॉफी तुम्ही स्वतः बनवा आणि स्ट्रॉंग बनवा, गाथा बोलली. ओके, असं म्हणत देव केबिन बाहेर निघून गेला. काय वेळ आली माझ्यावर. मोठमोठे ऑपरेशन करणारा मी आज कॉफी बनवतोय, स्ट्रॉंग कॉफी, असं म्हणत तो गाथासाठी कॉफी बनवू लागला. ती घेऊन तो पुन्हा गाथाच्या केबिनमध्ये आला. गाथा, समीर आणि मॅकनं कॉफी घेतली. थँक्यू, मॅक देवला बोलला. वेलकम, देव जबरदस्ती हसत बोलला. मी तुला कुठेतरी पाहिलंय पण कुठे ते लक्षात येत नाहीये, मॅक देवकडे निरखून पाहत बोलला. आपण लंडनमध्ये भेटलो होतो, मॉलमध्ये, देव बोलला. ओह येस, यू आर डॉक्टर राईट, मॅक बोलला. हो, आय एम अ डॉक्टर, देव बोलला. गाथा, हा डॉक्टर तुझा फुल टाईम नोकर कस काय? मॅक न समजून गाथाला बोलला. मी आणि गाथा, देव बोलतच होता की गाथा मध्येच बोलली. आपण यावरती नंतर बोलू, आधी कंपनी तर पाहून घे, गाथा विषय बदलत बोलली. ओके, मॅक बोलला. तर मग मित्रांनो, आता कबाब में हड्डी मॅक सुद्धा आलाय. पाहूयात पुढे काय होतं ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.